नमस्कार मित्रांनो, तारीख होती 26 एप्रिल 2026ची. या दिवशी सायंकाळचे 6 वाजता एक 35 वर्षीय अतिशय सुंदर महिला तिच्या गाडीमध्ये बसून मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून चाललेली होती. तिच्या गाडीमध्ये एक तिचा ड्रायव्हर होता, जो की 24 वर्षाचा होता. त्यावेळेला ती महिला त्या ड्रायव्हरला म्हणते की, "अरे संतोष, ती आपली गाडी ना, पुढे एक लॉज लागते, त्या लॉजवरती घे. त्या ठिकाणी मी रूम बुक केलेली आहे. आज त्या ठिकाणी थांबायचं आहे आपल्याला. कारण आपण तर आज काय घरी पोहोचणार नाही. अंधारचा प्रवास करणं ठीक नाही." त्यावेळेला तो ड्रायव्हर संतोष तिला होकार देतो आणि तिने दिलेल्या ॲड्रेसवरती तो गाडी घेतो. त्या ठिकाणी ती म्हणते, "तू इथंच थांब, मी वर जाऊन कापडं बदलते. मी तुला परत नंतर कॉल करते, बॅग घेऊन ये." संतोष तिला आता पण होकार देतो. त्यावेळेला ती महिला 35 वर्षीय त्या हॉटेलमध्ये जाते, तिथं चेक इन करते. त्या ठिकाणचा स्टाफ तिच्याकडेच बघत होता. एवढी अतिशय सुंदर होती की तिथून चावी घेऊन ती डायरेक्ट रूममध्ये जाते. रूममध्ये गेल्यानंतर ती साडी काढते. हिनं साडी घातलेली होती. ती आपलं रात्रीचा नाईट ड्रेस घालते आणि त्या ठिकाणी बसते. संतोषला कॉल करते. संतोष त्या ठिकाणी गाडीतून बॅग काढतो आणि तिच्यापाशी जातो. त्यावेळेला संतोष म्हणू लागतो की, "मालकीन काय काम असलं तर मला सांगा. आता मी गाडीमध्ये जाऊन झोपतो." ती महिला म्हणते की, "कुठं चाललाय? बस जरा थोडा वेळ गप्पा मार माझ्यासोबत आणि ती पिशवी आहे ना, पिशवी उघड. पिशवीमध्ये एक बाटली आहे, ती काढ. तिथं काउंटरवरून 2 ग्लास घेऊन ये." संतोष खाली जाऊन काउंटरवरून 2 ग्लास घेऊन येतो. पाण्याची बाटली आणतो, थोडा बर्फ आणतो आणि त्या महिलेपाशी बसतो. त्यावेळेला ती महिला म्हणते की संतोषला, "हे घे बाटली आणि आता आपल्या दोघांसाठी पॅक बनव." त्यावेळेला संतोष तिला म्हणतो की, "मालकीन मी तुमच्यापाशी बसून कसं काय पिऊ शकतो तुमच्यासमोर?" मालकीन म्हणली, "काही होत नाही, पी." संतोष तिच्यापाशी बसून दारू पिऊ लागतो. आता हे दोघे पॅक मागं पॅक, पॅक मागं पॅक दारू पित होते. तेवढ्यातच ती महिला रडू लागली. अचानक रडू लागली. त्यामुळे संतोष विचार करतो की काय झालं, माझ्याकडून काय चुकलं का? तसं तिला विचारतो पण की, "मालकीन माझ्याकडून काय चुकलं का?" ती मालकीन म्हणते की, "नाही रे, तुझ्याकडून काय चुकलं नाही. चुकलंय तर माझं." त्यावेळेला संतोष असं ऐकवतो. त्यावेळेला त्याच्या लक्षात काही येत नाही. तो म्हणतो की, "मॅडम काय चुकलं?" मालकीन म्हणू लागते की, "काय सांगून तुला उपयोग आहे? मी माझ्या पतीसोबत लग्न केलं हेच माझं चुकलंय. आता बघ ना, माझ्या लग्नाला 10 वर्षे झाली, पण माझ्या पतीने एकदाही माझ्या अंगाला हात लावलेला नाही. अजूनपर्यंत त्याने माझ्यासोबत शरीरसंबंध केले नाहीत. आता यामध्ये चूक आहे का नाही माझी? मी त्याच्यासोबत लग्न केलं नसतं, तर मी कुठल्यातरी दुसऱ्या पुरुषासोबत करून आज आनंदाने जगली असती. काय करायचा आहे असला पैसा? चुलीत घालायचा आहे काय? जर शरीर सुखच नसेल." संतोष म्हणतो, "मग आता मालकीन मी याच्यामध्ये काय करू शकतो?" मालकीन म्हणते की, "तूच सगळं करू शकतो. तुला मी कामाला याच्यासाठी ठेवलंय की तू माझ्या शरीराची गरज भागवेल. आता ते सोड सगळं, ग्लास बाजूला ठेव आणि चल माझ्यासोबत बेडवरती. त्या ठिकाणी माझ्यासोबत तू संबंध कर." संतोष हे ऐकून हैराण होतो की कसं काय मालकीन असं बोलू जिच्याकडे करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे, ती एका ड्रायव्हरला अशी म्हणते. त्यावेळेला संतोष हैराण होतो आणि विचारू लागतो की, "खरंच मालकीन तुम्ही मला कर म्हणताय काय?" त्याच्यानंतर मालकीन म्हणते की, "हो, मी तुलाच म्हणते. चल पटकन माझ्या शरीराची भूक भागव." याच्यामुळेच खूप भयंकर कांड झाला. पूर्ण घटनेचा तपशील देतो. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक पण नक्कीच करा. नमस्कार मित्रांनो, संतोष नावाचा 20 वर्षाचा तरुण 2022मध्ये शिक्षण पूर्ण करून त्याच्या आईबापासोबत निवांत घरी राहत होता. त्याचे आईबाप त्याला म्हणायचे की, "पोरा, शिक्षण झालंय तुझं, ग्रॅज्युएशन झालंय, नोकरी शोध, नोकरी शोध." हा संतोष म्हणाला की, "आई, मी नोकरी शोधून काय करू? आपल्याकडे 7-8 एकर शेती आहे. या शेतीमध्ये जर मी काय केलं तरी चांगला पैसा येईल. नोकरी करायला जाणार मी कुठं? त्याच्यानंतर तुम्ही माझ्यापासून दूर राहणार. याच्यामध्ये काय मजा नाही. मी गावामध्येच राहतो आणि शेती करायला लागतो." त्यावेळेला त्याची आई म्हणते की, "अरे बाबा, शेतकऱ्यांना कोण पोरी देत नाही. तू नको असं करू. तुझं लग्न होणार नाही." त्यावेळेला संतोष जवानीच्या जोशमध्ये म्हणतो की, "आईला काय होत नाही. बघू पुढचं पुढे." तो त्या ठिकाणी राहून शेती करायला लागतो. संतोषच्या घरी 7-8 एकर शेती होती. त्यांच्या तिथं पारंपरिक पिकं घेतली जायची. कधी कांदा केला, कधी गहू केला, कधी मका केली. अशा प्रकारे त्याचं आयुष्य चालू होतं. संतोषने 2-3 वर्ष ट्राय केलं भरपूर, पण त्याच्यातून काही उत्पन्नच भेटेना. आता उत्पन्न नाही भेटत आणि फक्त ट्राय करतोय म्हणून मग काय फायदा होईल का? त्यांना खायचे पण वांदे झाले. कारण जेवढे पैसे येत होते, त्याचा बाप कधी-कधी मजुरीला जायचा. त्यातून येणारे सगळे पैसे हे नांगरणीला, वर पेरणीला, बियाला घालून टाकायचे आणि खाली तर हातात काहीच राहत नव्हतं. आता संतोष म्हणू लागतो की, "खरं आई म्हणत होतीच गेल्या 2-4 वर्षापूर्वी की मला काहीतरी करायला पाहिजे." 2025चं हे वर्ष आलं होतं. संतोष विचार करतो की आता मी करू काय नेमका? संतोषची आई म्हणते, "आता काहीच करू शकत नाही. तुझं वय झाले, आता तू नोकरी पण कुठं करणार?
इथून पुढे कुणासोबत लग्न करणार? आपण ना तुझ्यासाठी स्थळ शोधू, लग्न करून देऊ म्हणजे तुझं पुढचं आयुष्य सुखकर होईल. आईचं असं बोलणं ऐकून हा संतोष तिला होकार देतो. तसेही याच्या मनामध्ये इच्छा होतीच की मी लग्न करून टाकावं, माझ्यासोबत ही एक पत्नी असावी. आता आई त्याच्या मामाजीकडं त्याच्या मामाच्या पोरीसाठी विचारते. मामा म्हणतो की असल्या भिकाऱ्याला देण्यापेक्षा मी हिरीत ढकलून देईन. तुमच्याकडं काय आहे? तुमचा बाप कामाला जातोय, पोरगा घरी बसून खातोय, शेती करतोय म्हण, आणि शेतीत तर काय कौशल्य पण उगवत नाहीत, तर मी तर नाही देऊ शकत. आता त्याच्या मामाचं असं बोलणं या संतोषच्या मनाला लागलं होतं. संतोष विचार करतो की याला तर पूर्णपणे चांगला जबाब देईन मी, पण मी आता काही करत नाही, त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही. संतोष त्याच्या आईला म्हणतो की आई, बस झालं, आता तू इथून पुढे माझ्यासाठी स्थळ बघू नको, माझा अपमान करायला असं काही करू नको. या संतोषने ज्या वेळेला कॉलेजमध्ये होता त्यावेळेला एका मित्राची गाडी शिकलेला होता, त्याच्याकडे लायसन वगैरे होती. याच्यासाठी हा संतोष आईला म्हणतो की आई, मी ना माझा एक मित्र आहे मुंबईमध्ये त्या ठिकाणी राहतोय, त्या ठिकाणी त्याच्यापाशी जातो मी आणि कोणाच्या तर घरी ड्रायव्हर म्हणून कामाला लागतो, जेणेकरून पगार पण भेटेल, राहायची खायची पण सोय होईल. त्याच्या वेळेला त्याची आई त्याला म्हणत होती की नको बाळा, कुठं जातो, आता आमचं वय होत चाललंय, आता तू इथून जाणार कधी, कामाला लागणार कधी, तुझं आयुष्य चालणार कधी. पण संतोष म्हणला की माझ्यापाशी काय पर्याय नाही, स्वतःच्या सख्या मामानं माझा अपमान केलाय म्हटल्यानंतर मी तर राहून तर काय करणार आहे. ज्या वेळेला संतोष त्याच्या आईला असं म्हणतो त्यावेळेला त्याची आई त्याला होकार देते. त्याचा बाप त्याच्या हातात 5,000 टेकवतो आणि त्याला ट्रेनमध्ये बसवून मुंबईकडे रवाना करतो. एक दिवसानंतर हा संतोष मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरती पोहोचला. त्याचा मित्र तिथं बाहेर वाटच बघत होता. मित्राला कॉल केला, त्याला घ्यायला आला रेल्वे स्टेशनवरती. पोलिसांनी त्या ठिकाणी पकडलं त्याला, ते बिना पासचा आला होता, तिथं स्टेशनचं तिकीट नव्हतं. त्यावेळेला त्याला 1,000 रुपयाचा फाईन बसला. यातच याचे 1,000 रुपये गेले, 4,000 रुपये हातात राहिले. तो त्याच्या मित्राला म्हणतो की अरे, आता माझ्याकडे तर 4,000 रुपये राहिले, इथून कसं चालणार माझं आयुष्य, माझ्याकडे तर सध्याला काम नाही. पण त्याचा मित्र म्हणला की तू मुंबईमध्ये आलाय भावा, इथं ना भले भले चांगल्या प्रकारे पैसे कमवतात आणि तू तर काय जेवण आहे अजून, तू पण कमवशील. बरं ते जाऊ दे, चल आपलं तू, मी तुला माझी खोली दाखवतो. त्याचा मित्र त्याला खोलीमध्ये घेऊन जातो. त्या ठिकाणी ते दोघं काही वेळासाठी आराम करतात. त्याच्यानंतर त्याचा मित्र म्हणतो की चल संतोष, मी तुला फिरवून आणतो मुंबई, जीवाची मुंबई कर, कशी आहे मुंबई वगैरे बघ. त्यावेळेला हा संतोष त्या मित्रासोबत मुंबईमध्ये फिरू लागतो. मरीन ड्राईव्ह फिरला, कुठं भेळ का हे कर. आता पहिल्यांदा मुंबईमध्ये आलता, त्या तिथली लाईफस्टाईल बघून या संतोषला राहवलं नाही. संतोष त्याच्या मित्राला म्हणतो की भावा, कुठं आहे का काय जुगाड लागेल का? त्याचा मित्र म्हणला कसलं रे? अरे म्हणला ते नसतं का करायचं. त्यावेळेला त्याचा मित्र हसला आणि म्हणला की होय लागेल की, पैसे आहेत ना तुझ्यापाशी? संतोषच्या हातात 4,000 रुपये राहिले होते. संतोष म्हणला, त्यावेळेला तो संतोष 2,000 रुपये बॅगमध्ये ठेवतो रूमवरती आणि 2,000 रुपये खिशात ठेवून मित्राच्या मागं जायला. मित्राला एका पेटीत घेऊन गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक महिला होत्या. त्यातील एक महिलेसोबत त्याने त्या ठिकाणी वेळ घालवला. त्यावेळेला त्याला बरं वाटलं, पण पुढे चालून हेच याच्यासाठी धोकादायक होणार होतं मित्रांनो. याच्याबद्दल तर मी तुम्हाला सांगतोच. विषय काय झाला होता, आता याच्यापासले पैसे गेले, आता 2,000 रुपये राहिले. आता खाण्यापिण्याचं थोडे दिवस तर बघावं लागेल का नाही, मित्राच्या रूमवरती राहतोय म्हटल्यानंतर. त्याच्यामध्ये गेले त्याचे 1,800 रुपये. शेवटचे 200 रुपये राहिले होते. त्याला कामाची सक्त जरूरत होती. तेवढ्यातच त्याचा मित्र याला एक पेपरमधली जाहिरात दाखवतो. 20-25 वर्षाचा एक तरुण जवान पोरगा ड्रायव्हर म्हणून पाहिजे गाडीसाठी. BMW गाडी आहे, चांगल्या प्रकारे जबाबदारीने चालवत असावा, व्यसन वगैरे काही नसावं. त्यावेळेला त्या संतोषला त्याचा मित्र म्हणतो की यांना कॉल करून बघू. त्यावेळेला संतोष त्या नंबरवरती कॉल लावतो. तिकडून एक महिलेचा आवाज येतो. कोण बोलतंय? संतोष म्हणला की मी पेपरमध्ये जाहिरात वाचली होती आणि मी एका गावातून आलेलो होतो, मला आत्ता कामाची गरज होती. मी बघितलं तर माझ्या वयाची कॅटेगरीमधली ही जाहिरात होती. मी तुम्हाला त्याच्यासाठी कॉल केला आहे आणि आता मी सध्याला ना 24-25 वर्षाचा आहे. मी कसलीही दारू वगैरे पित नाही, त्यामुळे मी या कामासाठी परफेक्ट राहील. ती महिला म्हणली ठीक आहे, तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड घेऊन दिलेल्या पत्त्यावरती या. त्याला पत्ता दिलेला होता पेपरमध्ये. हे दोघं त्या ॲड्रेसवरती गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर एका सुंदर महिलेने दरवाजा उघडला. अतिशय सुंदर महिला होती. साधारणतः वय तिचं 35-36 वर्ष असेल, पण अशी दिसत होती की काय 20 वर्षाची महिलाच आहे. त्यावेळेला संतोष तिच्याकडे बघत होता. तेवढ्यातच त्याचा पाय गेटमध्ये अडकला आणि त्या ठिकाणी तो पडला. ती महिला त्या ठिकाणी हसू लागली, म्हणली कुठं लक्ष आहे तुझं, नीट लक्ष दे. त्यावेळेला संतोष आणि त्याचा मित्र आतमध्ये गेले. त्या दोघांना चौकशी केली. म्हणली ही गाडी तू चालवू शकतो का? संतोष म्हणला आरामात चालवू शकतो, काही हरकत नाही. त्यावेळेला या संतोषने ती गाडी तिला चालवून दाखवली. चांगली वाटलं, ड्रायव्हर तर चांगला आहे.
त्याला पहिल्याच त्याने नजरेत पसंत केलं होतं त्या महिलेने. याच्यामुळे या संतोषला तिने कामावरती ठेवलं. आता संतोष तिला म्हणतो की पगार किती देणार तुम्ही आणि कधीपासून कामाला यायचं आहे. ती महिला म्हणली की आजपासून जॉईन कर, तुला पगार राहील 25,000 रुपये, खाणं पिणं 2 टायमाचं आणि राहायसाठी तुला एक 2,000 रुपये खोली भाडं देऊ. त्यावेळेला तो संतोष तिला होकार देतो आणि म्हणतो की चालेल. मित्राला त्याच्या रूमवरती लावतो. मित्र म्हणतो आता कॉंग्रॅच्युलेशन, तुला नोकरी लागली. संतोष म्हणला की धन्यवाद भावा, तुझ्यामुळे झालं आहे सगळं. त्यावेळेला तो तिथं निघून गेला. संतोष त्या ठिकाणी काम करू लागला. त्याने सुरुवातीला तर गाडीवरती पोचा वगैरे मारला, गाडीची पूजा केली आणि त्या महिलेला घेऊन बाजारात गेला. ज्यावेळेला ती महिला बाजारात गेली त्यावेळेला तिने शॉपिंग वगैरे केली, चांगलं परफ्यूम वगैरे घेतलं, ड्रेसची शॉपिंग केली आणि घरी आली. आता हिचा असा सिलसिला चालू झाला. कधी शॉपिंगला जायची, कधी इकडं जायची, तिकडं जायची. आता या संतोषला तिने चांगलंच जवळ केलं होतं. संतोष त्या घरामध्ये एक इज्जतदार व्यक्ती बनलेला होता. कोणालाही काय करायचं असलं की संतोषला सांगा, संतोष काम करेल. त्यानेही चांगल्या प्रकारे काम केलं होतं. 25,000ची पगार आता त्याची 40,000वरती गेलेली होती. 5-6 महिने झालं होतं याला इथं काम करत करत. वरून टिप वगैरे भेटायची. याच्यामुळे हा संतोष त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आनंदी राहून काम करत होता. पण मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा काही दिवसातच एक दिवशी ही महिला त्या संतोषला म्हणते की आपल्याला एका मैत्रिणीकडे जायचं आहे, पटकन 2 दिवसाची कापडं घे सोबत. त्यावेळेला तो ती सोबत कापडं घेतो. पण मी तुम्हाला त्या महिलेचं नाव सांगितलं नाही ना, त्या महिलेचं नाव रेश्मा होतं. रेश्मा म्हणते की संतोष कापडं घे. संतोषने बॅग वगैरे बांधली, गाडीत बसला आणि त्या रेश्माच्या मागं गेला. रेश्मा सांगाल त्या तिकडे घेऊन गेला. काही किलोमीटर अंतरावरती तिची मैत्रीण होती, तिच्यापाशी गप्पा मारल्या. सायंकाळचे 5 वाजता हे दोघं माघारी निघायला लागले. तिची मैत्रीण म्हणत होती की थांब इथं, पण ती काय थांबली नाही. रेश्मा म्हणायची की नाही मला घरी जायचं, माझा पती वाट बघत असेल. ज्या वेळेला तिच्या मैत्रिणीला असं समजतं की हिचा पती वाट बघत असेल, ती म्हणली जा. त्यावेळेला या ड्रायव्हरला सांगते नीट घेऊन जा. संतोष म्हणला ठीक आहे. दोघं गाडीत बसतात आणि निघायला लागले. तिथून 50 किलोमीटर अंतरावरती आल्यावर रेश्मा सांगते की संतोष एका ठिकाणी लोकेशन दिलंय, त्या ठिकाणी चल. त्या ठिकाणी रूम बुक केली, आज आपण पोहोचू शकत नाही. दोघं तिथे गेले. त्या ठिकाणी मी जसं तुम्हाला सांगितलं तिने कापडं वगैरे काढली, चेंज केलं, दारू पित होते, तेवढ्यात रडायला लागली आणि संतोषला म्हणले की माझ्यासोबत कर. आता संतोषला तर चान्स भेटला होता आयता. संतोषनेही भरपूर दिवस झाले केले नव्हते. शेवटला त्या मित्रासोबत पेठेत जाऊन केलेलं. त्यानेही त्या महिलेसोबत त्या ठिकाणी मन भरेपर्यंत संबंध केले. या रेश्माला त्याने खुश केले. त्यावेळेला त्या रेश्माने त्याच्या हातामध्ये 10,000 रुपये टेकवले. ज्यावेळेला याला 10,000 रुपये भेटले त्यावेळेला खुश झाला. म्हणला की मजा ती मजावरून 10,000 रुपये. असं जर रोज झालं तर मजाची होऊन जाईल. आता हे सगळं म्हटल्यानंतर रेश्मा त्या ठिकाणी झोपी गेली. संतोष तिथं बेडवरून खाली उतरून त्या ठिकाणी झोपला. सकाळी उठले दोघं आणि घराकडे निघाले. घरी गेल्यानंतर रेश्माचा पती बघतो की रेश्मा तर दिसायला आज अतिशय सुंदर दिसते आणि हिच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद आहे. तो तिला काहीच बोलत नाही आणि त्या ठिकाणाहून निघून जातो. संतोष आणि रेश्माचे हे सगळं सिलसिला 5 ते 6 महिने चालला. त्याच्यानंतर अचानक तिच्या पतीलाच हे सगळं समजलं. तिच्या पतीने संतोषला मारहाण चालू केली. रेश्मा म्हणली अजिबात तू मारायचं नाही त्याला, तू जर केलं असतं तर मी याच्यापाशी कशाला गेली असती. त्याच्यामुळे तिच्या पतीने तिला पण मारायला चालू केली. आता संतोष आणि रेश्माने मिळून तिच्या पतीला मारहाण चालू केली. त्याला एका ठिकाणी बांधलं आणि बेदम मारहाण केली. त्याच्यातच त्याचा मृत्यू झाला. रेश्माच्या पतीला त्या दोघांनी उचललं आणि गाडीत टाकलं. गाडीत टाकून फेकायला जायचे होते तेवढ्यात पोलिसांच्या चेकपोस्टमध्ये सापडले. पोलिसांनी पकडलं आणि यांची चौकशी करायला चालू केली. त्यावेळेला त्या महिलेने सांगितलं की विषय असा झाला होता की माझ्या पतीसोबत माझं लग्न झालं होतं. 10 वर्षापूर्वी मला समजलं की हा जो आहे तो महिलांमध्ये इंटरेस्ट ठेवत नाही, त्याला पुरुष आवडतात. त्याने आजपर्यंत कुठल्याही महिलेसोबत हे काम केलं नाही आणि माझ्यासोबतही करत नव्हता. आणि जेव्हापासून मी संतोषच्या संपर्कात आले होते तेव्हापासून आमच्या दोघात चांगलं चालू होतं. मी गर्भवती पण झाले, पण माझ्या पतीला या सगळ्या गोष्टींपासून दिक्कत होती. त्याच्यामुळे तो आमच्या दोघांच्या मध्ये येत होता. त्याच्यासाठी हे संपवलं आम्ही त्याला. आता हे सगळं ऐकून पोलीस हैराण झाले. पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतलं. गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या दोघांवरती आता कलम वगैरे लागलेले आहेत. पुढे चालून हे दोघं जेलमध्ये सडतील. पण तुमचं याच्यावरती काय मत आहे? यामध्ये चूक कोणाची आहे? शेवटी जे घडलं या महिलेने रेश्माने कायदा हातात घेतला याच्याबद्दल पण काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.